ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कला सायलीला मेहंदी लावते आणि सांगते तिथे चांदेकर पोहोचलाय, तो चांगलाच प्रियाच्या मेहंदीची वाट लावणार आहे. आणि कला सायलीला सांगते तुझ्या हाताची मेहंदी रंगणार आणि तूच या सोहळ्याचा मान जिंकणार. इकडे अर्जुन अद्वैतला सांगतो की मी हे लग्न माझ्या मनाविरुद्ध करतोय, कारण की मी प्रियाला कधीच बायकोचं स्थान देणार नाही. तेव्हा अद्वैत बोलतो तुझ्या मनात जे नाव कोरलंय ते तुझ्या आयुष्यात मिळणार आहे. तेव्हा अद्वैत अर्जुनला सांगतो तुझ्या नावाची मेहंदी सायलीच्या हातातच रंगणार आहे आणि कोणाच्या तरी हातात शेण लागणार आहे. इथे प्रिया हाताची मेहंदी रंगवल्यानंतर बोलते माझी मेहंदी एवढी का घाण आहे आणि की तिला वास येतो. तेव्हा मेहंदी लावणारी बोलते ते मेहंदी तर मी आणलेली, पण ती चांदेकरांच्या गाडीत ठेवली, मग तिला वास कसा येतो. तेव्हा प्रिया बोलते मेहंदी रंगलीच नाही. तेव्हा कल्पना बोलते मेहंदी रंगायलाच हवी होती. आणि तेव्हा प्रियाचा मेहंदीचा प्लॅन फ्लॉप होतो आणि चिडलेली प्रिया आपली मेहंदी धुवून टाकते. पूर्ण इथे देवी आईला साकडं घालते की मेहंदीचा कार्यक्रम फ्लॉप झाला, तसं चुडा भरण्याचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ दे. इकडे प्रिया चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला येते तेव्हा ती अस्मिताला सांगते माझी मेहंदी ही सायलीनेच खराब केली आहे आणि ती मेहंदी नव्हती, काहीतरी घाण होता आणि त्याला वास येत होता. तेव्हा अस्मिता बोलते हे कसं शक्य आहे, कारण की सायली ते कशी येऊ शकते. तेव्हा प्रिया बोलते आता मेहंदीचा कार्यक्रम फ्लॉप झाला पण चुडा भरण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे, त्यासाठी ती सायली आली तर तिला आपण हाकलून देऊया. इथे पूर्णाई प्रियाला बोलते तू किती छान दिसते या कपड्यांमध्ये. तेव्हा पूर्णाई बोलते आज या चुडा भरण्याचा कार्यक्रम कोणतेही विघ्न येऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. तेव्हा प्रिया चुडा भरण्याच्या कार्यक्रमासाठी पूर्णाईच्या जवळ येते आणि बोलते या कार्यक्रमाला मी कोणतेही विघ्न येऊ देणार नाही. तेव्हा इथे सायली पण एंट्री करते आणि चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला सायली पण उपस्थित झालेली असते. तेव्हा इथे प्रियाचं लक्ष सायलीकडे जातं आणि सायलीला बघून प्रिया हडबडते आणि तेव्हाच अर्जुनच्या तोंडाला एक स्माईल येते आणि आतापर्यंत उदास असल्या अर्जुन त्याच्या तोंडाला स्माईल येते. इकडे सायलीला बघताच पूर्णाईचा चेहरा उतरतो आणि ती बोलते ही मुलगी इकडे काय करते आणि पूर्णाईने गोंधळ घातलेला असतो. तेव्हा अस्मिता बोलते काय आली इथे. तेव्हा पूर्णाईला प्रिया बोलते की ही सायलीच या माझ्या मेहंदीची वाट लावण्याचे कारणभूत आहे आणि ही आज चुडा भरण्याचा कार्यक्रमही खराब करायला ही आलेली आहे. इथे अर्जुन सायलीचा हात धरून तिला चुडा भरण्याचा कार्यक्रम आणतो. तेव्हा पूर्णाई अर्जुनला बोलते तुझं लग्न प्रियाशी होणार आहे, मग हिचा तू हात का धरतोय. तेव्हा अर्जुन बोलतो या घरात सायली आली तर मी तिला इग्नोर करू शकत नाही. तेव्हा सायली पूर्णाईला बोलते मी ह्या कार्यक्रमाला कोणतेही विघ्न आणणार नाही, मी फक्त चुडा भरणार आणि तू निघून जाणार. चुडा भरण्यासाठी ज्या बायका आल्या असतात त्या सायलीच्या हातात चुडा भरतात. तेव्हा पूर्णाईला चिड येते. तेव्हा कल्पना बोलते तुम्ही प्रियाच्या हातात चुडा भरा. तेव्हा त्या बायका बोलतात तुम्ही एक सून असताना दुसरीला चुडा भरायला का सांगता. तेव्हा पूर्णाई बोलते यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं पण हिने आम्हाला फसवलं होतं आणि अशा फसव्या मुलीला आमच्या घरात कधीच थारा देणार नाही आहोत. तेव्हा चुडा भरणाऱ्या बायका बोलतात सायली अशी फसवणारी आम्हाला अशी वाटत नाही आणि तुम्ही जी अचानक पलटी मारली ती आम्हाला काय कळत नाही आणि इतके दिवस सायलीच्या बाजूने तुम्ही असणारे तुम्ही आज सायलीच्या विरुद्ध उभे राहिलात आणि इतकी वर्ष तुम्ही सायलीला सून म्हणून बोलता आणि आज तुम्ही या प्रियाला चुडा भरण्याचा कार्यक्रम म्हणून बोलवता आणि आम्हाला हे काय कळतच नाही. तेव्हा कल्पना बोलते आमचा घरचा मॅटर त्या चुली भरणाऱ्या बायका बोलतात मग तुम्हाला समाजाचा नियम पाळायला नको. प्रिया बोलते अस्मिताला हेच हिला सायलीला करायचं होतं आणि माझ्या विरुद्ध तिला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. इथे चुडा भरण्याचा कार्यक्रम होत असताना एक काच सायलीच्या पायात खुपसते आणि ती पायात ती काच काढताना आणि ज्यावेळी तिच्या पायाची काच काढण्यात येत असते त्याच वेळी तिच्या पायातील तुळशीपत्र दिसतं. तेव्हा प्रिया गडबडते जर हिचा ज्या पायातली काच काढताना तिचा पाय वरती केला तर सगळं उघडकीस येईल. तेव्हा प्रिया बोलते चुडा भरणीचा कार्यक्रम चालू आहे मग मी तुझ्या पायातली काच काढणार आणि ती खाली वागते. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आतापर्यंत ही प्रिया सायलीचा राग करत होती आणि आता ती काच काढायला कशी गेली. तेव्हा प्रियाला वाटतं की हिच्या पायाचं तुळशीपत्र कोणी पाहू नये आणि ती हळूच ती काच काढायला लागते आणि त्याच टायमाला अर्जुनला पण डाऊट येतो की ही प्रिया इतका वेळ सायलीचा तिरस्कार करत होती ती आता सायलीच्या पायातली काच काढायला कशी जाते आणि नंतर प्रिया सायलीच्या पायातली काच कशी काढते. दुसऱ्या दिवशी प्रिया अस्मिताला सांगते की माझ्या हातची मेहंदी रंगलीच नाही आणि ती प्रिया त्या मेहंदीकडे लक्ष ठेवते आणि ह्या मेहंदीकडे कोणी प्रॉब्लेम केला नाही ना आणि आता प्रतिमाने प्रियाची उष्टी हळद सायलीला दुसऱ्या दिवशी लावलेली असते. सायलीच्या मेहंदीची आणि सायलीच्या हळदीची प्रतिमाने पूर्ण वाट लावलेली असते. तेव्हा सायली प्रतिमाला बोलते की मी तुमचं कसे आभार मानू. तेव्हा प्रतिमाने खऱ्या अर्थाने आपल्या मुलीला साथ दिली असते आणि खोट्या मुलीला तिची वाट लावलेली असते. प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला ॲक्सेप्ट केल्या तर कल्पना कशी सायलीला ॲक्सेप्ट करणार पुढे पाहणे आता रंजकच होणार आहे.